आज या ठिकाणी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळ मुख्य प्रशासकपदी विजय नाना राऊत, त्याचबरोबर शाहूराजे निंबाळकर, जे दायगुडे या 3 अशासकीय सदस्य मंडळाची या ठिकाणी नियुक्ती माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अब्दुलजी सत्तार साहेब यांनी ही नियुक्ती या ठिकाणी केली आणि या निवडणुका बाजार समितीच्या पुढे होईपर्यंत ही नियुक्ती या ठिकाणी असणार आहे. आणि आताच आदरणीय बाबा काका यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि सर्व उपस्थित आप्पा असतील, दिलीप शेठ असतील, बाबा काका असतील, केशव बापू आहेत, सर्व सहकारी आणि नूतन प्रशासक नाना राऊत, शाहूराजे, सर्व माझे व्यापारी बंधू, शेतकरी बंधू, हमाल तोलार, चाळणी कामगार, सर्व या बाजार समितीतले घटक असतील. आज या ठिकाणी बाबा काका आपण म्हणल्यासारखं नेमकं मलाही प्रश्न पडला होता की नेमकं ही जबाबदारी कोणावरती द्यावी. बऱ्याच दिवस थोडी अधिकाऱ्याकडे जबाबदारी दिलेली होती, परंतु या ठिकाणी पूर्ण निवडणूक होईपर्यंत किंवा पुढचा आदेश येईपर्यंत नेमकं जबाबदारी कोणावरती द्यावी. एकतर नानावरती दिलं तर परत माझ्यावर आरोप होईल, घरातच दिली, त्याचाच मी होतो. द्यावी तर आणखीन इतर दिली, आता उदाहरण आप्पाकडे दिली तर आमच्यात आणखीन पेव फुटले 9 वाजून. आता दीपककडे दिली तर ह्याच्याकडे दिली, काका फुर्डेकडे दिली तर ह्याच्याकडे दिली, काका भैया बार पुन्हा नेमकं मी सुद्धा जवान नाहीत आमची सगळी. आता आम्ही 7 जणांचं प्रशासकीय मंडळ मी तयार केलं होतं. त्यामध्ये मग नाना, शाहूराजे, आदरणीय नानांचे नातू, माझे मित्र, ज्यांनी आयुष्यभर नानांनी मला राजकीय वारस डिक्लेअर केलं, त्यांच्या नातवाला या ठिकाणी देत असताना, किंवा रमेश अण्णा आहेत की ज्यांनी बहुनी पण एवढा मोठा त्यांच्या रोहितच्या आजोबांनी त्याग केला होता. दुर्दैवाने त्यांच्या नावावरती जमिनीच नव्हत्या. परत आपला सोनूच एक दिलं, सोनू पवार, येडाप्पा पवार, ज्यांनी या नगरपालिकेची सेवा करत असताना स्वतःमध्ये म्हणजे स्वतः शौचालय साफ करण्याची इतकी सामाजिक भूमिका त्या ठिकाणी. परत अमोल चव्हाण आहे की मातंग समाज बांधवाचं, वारणी कामगाराचं नेतृत्व करावं. परत ज्यांनी माळी समाज बांधवांनी या ठिकाणी आपलं फार मोठं या भाजी मंडईमध्ये सगळेच डगे परिवार वगैरे असतात, त्यांनी फार मोठं योगदान दिलं. असे मी बरोबर केले. त्यात आप्पा माझ्यावरती आरोप, नेत्यांचीच पोर, आपण ह्यांच्या काय पूर्वजांनी काही योगदान या तालुक्याला दिलंय हे सुद्धा बघणं आहे. कसं काम करावं हा खऱ्या अर्थानं बाबा काका विषय. फक्त काम करत असताना एवढाच माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात विचार येतो की ज्याच्यावरती जबाबदारी टाकावी त्याच्या हातामध्ये तो भाग सुरक्षित राहावा, एवढीच माझी प्रामाणिक भावना आहे. म्हणून आज नानावरती किंवा शाहूराजेवरती, दायगुडेवरती, आज नाना दायगुडे माझा लहानपणापासूनचा प्रत्येक सुखदुःखामध्ये नानांचा असं आदरणीय आमच्या नानांचा किंवा सुखदादाचा सहकारी अशा या ठिकाणी नियुक्त्या करत असताना आता या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रम असणं निश्चित आहे की इथं काय अडचण, काय जुने अनुभव आहे, मला पण माहित आहे, मला त्या खोलात काय जायचं नाही. परंतु मी पुन्हा एकदा जसा रणवीर या ठिकाणी चेअरमन होता, कुणालाही त्रास झाला नाही, फक्त शिस्त लावत असताना काही जणांना वाईट वाटलेलं आप्पा. आता त्याला नाही इलाज आहे, मी तरी सुद्धा त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की काही ना काही बाजार समितीला शिस्त पण लागणं गरजेचं. आता कुणाचे तरी पैसे जास्त दिवस ठेवणे, कुठंतरी चुकीचा व्यवहार करणं, आता ह्याच्या बाबतीमध्ये शिस्तच लावायची नाही, किंवा बाजार समितीचं उत्पन्न वाढवण्याकरता शिस्तच लावायची नाही, तर मग ह्याच्यात पण संस्था कुठली दिलीप शेठ चालणं कठीण आहे. आता शेष काय काय जणाला कडक केलं म्हणून काय काय जण कुचकुच असते. आता मला माहित आहे कोण बोलते काय, मी त्याच्यामध्ये जात नाही. आणि मी काय दुसऱ्यासारखी लायसन रद्द करून कुणाचे बोर्ड पण लावलेले नाही तिथे चौपाटीवरती, आणि मला कुणाला बेइज्जत पण करायचं नाही, त्या भावनेतला मी नाही. कारण ज्या पद्धतीनं ही बाजार समिती आदरणीय देशमुख परिवाराच्या जागेत उभारली, आणखी त्यांना बिचारांना मोबदला नाही, त्यांचं तर कोणी नाव घेतं का नाही काय की मला ते दुर्द वाटतं की एवढं मोठं घरानं त्यांचं एवढं परत नंतर अडचणी झाल्या
ते ही तर एक शासकीय बाजार समिती आहे. या बाजार समितीला काही जण खासगी मालमत्ता समजत होते. असं तर आम्ही करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला नाही. खेडीमेळीमध्ये हे बाजार समितीचा कारभार चालला. आणि शिवाय मला गर्व नाही किंवा गमिण नाही. माझ्या सोपन राऊतांच्या जागेमध्ये, विठ्ठल राऊतांच्या जागेमध्ये, आजोबा वडिलांच्या हा एक सेपरेट बाजार समिती स्वतःच्या कुटुंबाची एक केलेली. एवढं धाडस पण मी करणाऱ्यापैकी एक कार्यकर्ता आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता आहे की बाबा इथं माझ्या जवळच्या कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही म्हणून मी तिकडे केली. आता त्या ठिकाणी मला एक स्वतंत्र व्यासपीठ आहे, एक हक्काचं, एका माझ्या कुटुंबाचं. इथं काय आम्ही मक्तेदारी वगैरे काही समजत नाही किंवा ही सरकारी मालमत्ता असते. आज हे जे इतर उद्या कुणाची तर असणार आहे. परंतु या सगळ्या शासनाची धोरणं किंवा या तालुक्याचं लोकप्रतिनिधी होणं किंवा बाजार समितीला चेअरमन असणं किंवा एखाद्या नगरपालिकेतलं एखादं पद असणं, पंचायत समिती, ह्याचे सगळे अर्थ वेगवेगळे आहेत. आता मीडिया पण आहे म्हणून मी थोडं बोलतो. कारण या ठिकाणी ज्या बाबा काका तुम्ही म्हणताय ना की चांगला प्रशासक, मला एकच लक्षात येत नाही की नेमकं चांगल्या वागणाऱ्याच्यात नावानं का बोलतात ती मला काय कळत नाही. काय नाही ह्याच फक्त मनापासून दुःख होतंय. माझी आणखीन ही नम्रतेची विनंती आहे व्यापारी बांधवांना, हमाल बांधवांना, मी असेल किंवा माझा परिवार असेल, नाना राऊत असेल, रणवीर असेल, आमच्याकडनं कुणाला ज्यावेळेस विनाकारण उपद्रव होईल, कारण म्हणजे 99.99 आमच्याकडनं कधीच काय होणार नाही, पण आमचं नरडं पण कापायला लागलं तर मग तिथं श्रीकृष्णाला सुद्धा 100 पाप केल्यानंतर कुत्सा द्यावा लागलं. त्यामुळं मी मग त्याच्या पुढचं पण आहे बाबा काका. म्हणजे मी काय इतकं का बसणाऱ्यापैकी नाही. कृष्णजी देवाचे अवतार आहेत, त्या देवांकडे बघून तर आपल्याला करावं लागेल. आम्हाला खात्री आहे तुम्ही जेवढे धाडशे तेवढे दिलदार पण आहे. दिलदार आहे, हाव आहे. माझी हात जोडून विनंती आहे बाबा काका, तिथला व्यापार वाढण्याकरता काही सांगा, काही सांगा. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळण्याकरता प्रक्रिया युनिट उद्योग उभा करा, ताकदीनं उभा आहे. आता दिलीप शेठ सारख्याला धाडस दिलं. दिलीप शेठला आणखीन पण विचारत आहे. माझं त्यांचं व्यापारात भांडणं होते, काय काय वेळेस वाद होता आमचा व्यावहारिक दृष्ट्या, पण त्यांना मी शब्द दिलेला आहे आमच्या जोपर्यंत आमची राऊत पिढी आहे सगळी तोपर्यंत दिलीप शेठ काळजी करणार. झोपेतनं आमच्या पुढच्या पिढीला आम्ही सांगून जाऊ. या गांधी घराण्याला जर काही व्यवहारात अडचण आली तर आपल्या सगळ्यांना जाऊन त्या ठिकाणी जायचं, कुठल्या अडचण यायची नाही. ही शब्द मी दिलेला आहे, तो शब्द तोच आमचं घराणं पाळून दिलीप शेठ. त्यामुळं या ठिकाणी व्यापार करत असताना ज्यांना उद्योग करायचे, कारण आम्ही पूर्ण आमचं घराणं अख्खं ताकदीनं उभारतो या ठिकाणी. त्या पाठीशी शेतकऱ्याला भाव द्या, चांगलं प्रामाणिकपणाने या ठिकाणी व्यवसाय करा. आता काय जण काय तर आगाऊपणा करतात, मग आम्हाला सापडतात. आता आम्ही काय बोललं की मग काय जणांना राग येतं. शिस्त लावून नाही काय गुन्हा आहे का, आणि मग त्याचा अपप्रचार करते. आता कोण कोण अपप्रचार करतंय, कोण कोण काय करतंय सगळं मला माहित असतं. तरी सुद्धा मी म्हणलं का नाही म्हणजे कधी काय बोलत नाही, काय नाही. आता पांडे चौकात रोहित पवार सारखा नालायक माणूस उगाच भकभक करत होता का? कुणीतरी बार्शीतल्या एका XY नेत्याला टाकाटाकी करत काय बातमी दिलेली ते मला माहित आहे. तसे रेकॉर्डिंग काय देऊ का तुमच्याकडे? छत्रपती शिवाजी महाराजांचा मी पण मावळा आहे. बहिर्जी नायकासारखी यंत्रणा महाराजांनी जी लावली होती ना ती कशी लावायची मला त्याचं ज्ञान आहे. माझी पण एक अधिकृत टीम आहे 6 जणांची. पण मला इतके कुणाचे चाडे ऐकून काय करायचं नाही, काय नाही. फक्त गैरसमज डोक्यातनं काढून टाका. स्पर्धेमध्ये जगायला शिका सगळेजण. आता स्पर्धा आहे. तुम्ही जर या ठिकाणी असं म्हणले की कुणी व्यापार केल्यानंतर आता म्हणले की राऊताशिवाय सौदा निघत नाही, आता काय आमचा संबंध आहे? सगळे 50-50 खरीददार असतात, सगळे जण असतात. उलट आम्ही कॉम्पिटिशनला उतरलो म्हणून 25 तालुक्यातनं माल आला. आता काय काय खरीददारांनी चर्चा केलेली आहे बाबा काका. मी सगळ्या व्यापाऱ्यांच्या म्हणजे मी काय करणार नाही त्याला अनिलराव, मी अजिबात मी त्याच्यावर नाराज होणार नाही. उलट बोलून त्याला समजून सांगेल व्यापार कसा असतो. ज्या वेळेस एखाद्या बाजार समितीमध्ये खरीददाराची संख्या ताकदीनं वाढल, मोठे खरीददार या ठिकाणी येतील, त्याच वेळेस बाजारामध्ये माल मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे, ही समजून घ्या. कंजेस्टेड मन कुणी ठेवू नये. आणखीन माझ्यासारखे इथं रणजित सारखे 10-15 खरीददार येऊ द्या, तुम्हाला मी सांगतो. आणखीन आता कादरबाई डाळ मिल करायला लागलेत, खटोड डाळ मिल करायला लागलेत. या पुढे आणखीन 10-15 जण डाळ मिला करा तुम्ही. मी हे ताकदीनं उभारतो तुमच्या मागे. किती तुम्हाला सबसिडी पण आणून देतो सरकारकडनं. आणखीन आता उर्दू आणि सोयाबीन मध्ये 2 वर्ष जरा गडबड झाली. असल्या वादळामध्ये सुद्धा दिलीप गांधी टिकले. तुम्हाला धन्यवाद देतो दिलीप शेठ, तुम्ही डगमगले. दिलीप शेठ तुमच्या मागे सुद्धा मी नाव घेतो. आणि कधी पण अडचण येऊ द्या, तुमच्यासाठी माझा दरवाजा खुल्ला आहे. राजभाऊ मला एवढं पाहिजे, नाही दिलं तर मग मला सांगा. का तर
धाडसानं मी सांगितलं तुम्हाला गरज नाही, पडणार नाही, पडू पण नाही, आणि पडली तरी आम्ही तुमच्या पाठी माग. आणि असंच व्यापाऱ्यांच्या पण माग आहे, शेतकरी बांधवांच्या. फक्त जी मन थोडं काय काय जणांचं होतं ना. आता कसं आहे बाबा काका, काय काय जणांना उगाच 50,000 रुपये गाडीला मिळू वाटतं. आता नाहीत मिळणार, नाही मिळणार. आता तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये 2-3 हजार रुपयात नफा मिळणार आहे. इतकी कॉम्पिटिशन आहे बार्शीमध्ये पण आहे, राज्यात आहे, देशात आहे. पहिले दिवस गेले, गाडीला 50,000 रुपये मिळवायचे किंवा काय. आता नाही ते दिवस तुम्हाला मी खरं सांगतो सगळ्यांना. आणि वास्तव मी सगळीकडे बाहेर सांगणार आहे, इतकी कॉम्पिटिशन. आणि बाजारपेठेतच नाही, किराणा दुकानामध्ये, पानटपरीमध्ये, चहाच्या गाड्यावरती त्या ठिकाणी एक दिलखुलास पुढे या. कॉम्पिटिशन मध्ये जीवन जगायचं सगळेजण शिका. आणि या बाजार समितीचं उत्पन्न वाढवून भविष्यामध्ये मोठा व्यापार कसा होईल, आपले 10 कोल्ड स्टोअरचं आम्ही स्वप्न बघितलं ते कसं पूर्ण होईल, मनुके कसे शेतकऱ्याचे ते तर मोफत ठेवता येतील, या ठिकाणी मनुक्याचे सौदे कसे सांगलीचे पंढरपूरचे व्यापारी आणता येईल, हे बघा. या ठिकाणी माझं टार्गेट आहे पुढच्या वेळेचं तुम्हाला सांगतो. या 5 पंचवार्षिक मधलं मी सगळ्याला बरोबर घेऊन, बाजार समितीचे काय, सरकारचे काय, माझे काय, आणि आणखीन कुठलाही व्यापारी पुढे येणार असेल त्याच्या. आता त्या दिवशी पिंटूला सुद्धा म्हणलं टाक वेअर हाऊस कर, म्हणलं का ना पिंटू, असं तुम्ही पुढे या. 50 वेअर हाऊसची गरज आहे बार्शीमध्ये, 50 वेअर हाऊसची. भविष्य काळामध्ये तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की माझी संकल्पना या ठिकाणी आहे. आता कुणी अभ्यास केला न केला, मी काय लय हुशार स्वतःला म्हणत नाही, पण मी अनुभवातून सांगतो की ज्यावेळेस शेतकऱ्याला अडचण येते किंवा सातत्यानं सरकारच्या माती काहीतरी खापर फुटते, त्याला एकमेव कारण असतं की जी काय आवक येते एका टायमाला, पहिल्या महिन्यात 2 महिन्यामध्ये मोठा फ्लो येतो, त्यावेळेस नाणेबीड होती, पैसा कमी पडतो, आणि त्यावेळेस जर सरकारचे काटे नाही लागले तर भाव दन करणं पडतो. तर मी 12 काटे बाजार समितीमध्ये शासनानं सुद्धा खरेदी करावी अशा पद्धतीची मागणी केली, ती मागणी सुद्धा मी मंजूर करून घेणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला सुद्धा वेअर हाऊस जी करणार आहे ना आपण मोठ्या प्रमाणामध्ये, तर त्याचं एकमेव कारण 50 वेअर हाऊसचं टार्गेट आहे. अजिबात शेतकऱ्यांनी सुद्धा आता व्यापारी व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांनी सुद्धा जसं स्टॉक कमी भावामधला एखादा उद्योजक किंवा व्यापारी करताय, तसं शेतकऱ्याला सुद्धा आता 6% व्याजदरानं नाही तर रक्कम मिळते. परंतु गोडवानं जर मोठ्या प्रमाणामध्ये बाजार समितीची उपलब्ध झाली आणि भाडं जर लागलं नाही तर शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी पैसे, म्हणजे जेव्हा विकायचा माल तेव्हा शिकू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा बिनव्याजी त्याला 75% रक्कम कशी देता येईल हे सुद्धा मी चार्ट तयार केलेला आहे. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण शासनावरती प्रयत्न करतोय. म्हणजे ह्याचा विचार करा की नेमकं आपला बार्शी पॅटर्न आज राज्यामध्ये सुद्धा पुण्याच्या काही लक्षात. आणि सोयाबीनचं मी त्या दिवशी सांगितलं सगळ्याला, वाढतंय काळजी करू नका. नक्कीच तुम्हाला सांगतो मी भविष्यवाला नाही, पण 5,000 पर्यंत दिलीत शेत काय स्टॉक, सगळे काळजी करू नका. शेतकऱ्याचं नुकसान सरकार करणार नाही. माझी फडणवीस साहेबांची त्या दिवशी 1.25 ते 1.5 तास आम्ही बसलो होतो, चर्चा झाली. मुख्यमंत्री साहेबाला पण मी सगळं पाठवलं, त्यांच्याबरोबर बोललोय. साहेब काय पण इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये करा, परंतु 5,000 पर्यंत आकडा येऊ द्या. बहुतेक आता 43-44 झालं असेल बाजारात. किती झालं बाजारात 44 झालं, म्हणजे 42 मी त्या दिवशी आल्यापासून वाढत चाललंय. मी त्या दिवशी फोन केले होते सगळ्याला, यांना माहित पडलं की त्याच्यामुळं कुठल्या आयटमला काय आता उडदाचं सुद्धा 82 मी त्याची सुद्धा ऍडव्हान्स संतोष हिंट दिली की जर लय फ्लो झाला तर म्हणजे एका दिवस 74 रुपये हमी भाव आहे, त्याच्यातनं काय तर कमी होऊन शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या म्हणून त्याचं पण पत्र दिले. तसं पण सांगितलं 12 महिने काटे लावा ही पण विनंती केली. अशा रीतीनं तुम्हाला एक नशिबानं चांगला एक शेतकरी पण आणि व्यवसायात असलेला माणूस पण सापडला इथं. त्यामुळं माझी नम्रतेची विनंती की कॉम्पिटिशन मध्ये उतरा. एकामेकाचं काय उन्हं धुणं काढण्यापेक्षा किंवा कोण चांगलं वाईट हे म्हणण्यापेक्षा फक्त तुम्हाला तालुक्याला व्यापारी असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, माता भगिनी असतील, तरुण वर्ग आहे, सगळ्याला उद्योग मिळाला पाहिजे, पोटा पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजे, सगळ्यांनी खेळी मिळून राहिले पाहिजे. याच दृष्टिकोनातून आम्ही किंवा मी किंवा माझा परिवार काम करणार आहे. आमच्या परिवारापासून कुणीही टेन्शन किंवा तणाव घेण्याचं काही कारण नाही. बाबा काका आम्हाला संध्याकाळी चपटी लागत नाही, आम्हाला मटणाचा तुकडा लागत नाही. आम्ही कुठल्या व्यापाऱ्याला दिवाळ काढ तू काळजी करू नको, मी तुझ्या मागे आहे, मला 2-3 दिवस डबे आणून दे, कधी म्हणणार नाही. आम्ही कधी कुणाचं एका डब्याची एका घासाची सुद्धा अपेक्षा करणारा आमचा परिवार नाही. हात जोडून मी सांगतो फक्त एवढंच की आमचा परिवार थोडा शिस्तबद्ध आहे. शिस्त लावली तर वाईट वाटून घेऊ नका, ती चांगल्यासाठीच आहे. आणि भरपूर कॉम्पिटिशन मध्ये उतरा.
कुणाला बँका सरकार काय ताकद लागते मला सांगा. फक्त इथं शेतकऱ्याला कोणी मारू नका एवढीच माझी नम्रतेची विनंती करतो. खुलाच धंदा करा, हाही काळजी करू नका, मनसोक्त धंदा करा, कुणी तणावामध्ये येऊ नका. फक्त विनाकारण एकदा दोनदा तीनदा 99 100 वेळेस मात्र 100 वेळेस काय खोड करायला लागलो तर सावध राहा. एवढंच माझी नम्रतेची विनंती आहे. आणि सगळ्यांनी रणवीरला एवढं प्रेम दिलं. लहान असताना सुद्धा सगळ्या बाजार समितीनं सगळ्या घटकांनी आज व्यापारी असतील, हमाल, कोलार, चाळणी कामगार, माझे सर्व शेतकरी बांधव यांनी भरभरून प्रेम दिलं. आणि या ठिकाणी त्यांनी आल्यापासून जवळपास 2 कोटीचा 12 कोटीच्या पुढे सेल्स गेला. एवढं सुंदर, कारण जिथं लक्ष्मीचं वास्तव्य आहे, जे आज प्रसन्नता या बाजार समितीमध्ये दिसते, तिथे हातनं चांगली कामं करण्यामध्ये सगळ्याच घटकांनी योगदान दिलं. आणि तुमच्या शेवटी सीएसच्या पैशावरतीच या सगळ्या गोष्टी आपण करू शकलो. त्याबद्दल ज्यांनी ज्यांनी करदाते, ज्या ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी घाम गाळून धान्य आणलं, त्याच्यावरती या ठिकाणी काय उत्पन्न झालं, त्या उत्पन्नातनं आपण सगळ्या गोष्टी करू शकलो. त्या सगळ्या घटकाचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा रणवीरला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं त्याबद्दल मीच त्याचा वडील म्हणून आभार मानतो. आणि आता नाना सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीनं सगळं चांगली वागणूक देईन. कुठंही नानाची तक्रार माझ्याकडे येईल असं नानाकडनं कृत्य होणार नाही, असं मी त्याच्या वतीने शब्द देऊन माझे 2 शब्द